आणि हे पूर्ण सर्टिफिकेट नाहीये, देशभक्तीसाठी क्वालिफाय झाल्याचं सर्टिफिकेट. त्या मदनलाल धिंगराच्या मनामध्ये निर्माण झाली हौतात्म्याची प्रेरणा. त्यांनी सावरकरांना सुद्धा एकदा विचारलं की हौतात्म्याची प्रेरणा ज्याच्या मनात होती त्यांनी काय करावं. सावरकरांना अंदाज नव्हता की तो कशाबद्दल आणि कोणाबद्दल बोलतोय. सावरकरांनी सांगितलं की तर त्यांनी हौतात्म्य पत्करावं. चर्चेमध्ये कर्झन वायलीचं नाव आलं. कर्झन वायली वंगभंगाच्या काळामध्ये लॉर्ड कर्झनचा सहकारी, बंगालचा जो पूर्व भाग त्याच्यामधला तो लॉर्ड कर्झनच्या हाताखाली काम करणारा अधिकारी होता. वंगभंगाच्या काळात या कर्झन वायलीनी पूर्व बंगालच्या भागामध्ये जाऊन मुसलमानांच्या वेगळ्या सभा घेऊन कर्झनच्या सूचनेनुसार कर्झन वायलीनी पूर्व बंगालमधल्या मुस्लिम समाजाला उचकवायचा प्रयत्न केला होता की तुमचे हितसंबंध हिंदूंच्या हितसंबंधांपेक्षा वेगळे आहेत. तो कर्झन वायली. मदनलाल धिंगरांनी निवड केली ह्या कर्झन वायलीची आणि 1909 इम्पिरियल थिएटर मध्ये लंडन मधल्या हा कर्झन वायली नाटक पाहायला आला होता. पहिल्या रांगेत बसलेला मदनलाल धिंगरा त्याच्यापर्यंत चालत गेला आणि अशा जवळजवळ पॉइंट ब्लँक त्याला गोळी घातली आणि पिस्तूल तिथेच टाकून थांबला तो. तसाच थिएटर रिकामा झालं, लोक पळून गेले. मदनलाल धिंगरा जिथे होता तिथे तसाच थांबला. मग ब्रिटिश सोल्जरांनी त्याला पकडलं. मदनलाल धिंगरांनी स्वतःचा बचाव सुद्धा करायचा प्रयत्न केलेला नाही. कोर्टामध्ये मदनलाल धिंगरांनी सुमारे 5 मिनिटांचे एक स्टेटमेंट वाचून दाखवले. फक्त ते स्टेटमेंट, ते विधान जे आहे मदनलाल धिंगराचं, ते या अर्थाचं आहे की तुम्ही माझा देश सक्तीने बळकावलात, मला तोफा आणि बॉम्ब घेऊन माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा पूर्ण हक्क आहे. हे जे त्याचं विधान आहे, स्टेटमेंट, ह्याची शब्द रचना, ड्राफ्टिंग सावरकरांचं असावं असा ब्रिटिश सरकारला शेवटपर्यंत संशय होता. त्याची जर भाषा शैली पाहिली तर असं मानायला जागा आहे, पण इतिहासामध्ये कुठे 100% पुरावा नाहीये की हे सावरकरांनीच हे लिहिलेलं होतं. विचार निश्चित सावरकरांचे, भाषा शैली सुद्धा सावरकरांची, पण पुराव्याने म्हणता येईल की मदनलाल धिंगरांनी जे स्टेटमेंट मांडलं त्याचं ड्राफ्टिंग सावरकरांचंच होतं. कारण शेवटी होतं गुप्त कार्य, त्याची गुप्तता सांभाळणं आवश्यक होतं. ते क्रांतिकारी एकीकडे चालू होतं. पुस्तकांच्या मध्ये पिस्तुलीच्या आकाराचं असं कागद कापून त्याच्यात पिस्तूल, पुस्तकाचा कव्हर मात्र चार्ल्स डिकन्सची एखादी कादंबरी, पिकविक पेपर्स, डेव्हिड कॉपरफिल्ड अशी कादंबऱ्यांची काहीतरी मुखपृष्ठ असे. मुखपृष्ठ वेगळं आणि आतला मजकूर वेगळा, अशी फसगत तुमची अनेकांची सुद्धा झालेली असणार आहे, पण ती 4 चौघात सांगावी अशी नसते. सावरकरांनी हे पुस्तकांच्या मधनं लपून, त्यावेळी एक्सरे वगैरे नव्हते भारतामध्ये, त्या पिस्तुली पाठवल्या ठिकठिकाणी छापखाने. त्याच वेळेला सावरकर 1857 स्वातंत्र्य समरा ग्रंथ लिहित होते. मॅझिनीचं चरित्र सावरकरांनी त्या काळामध्ये लिहिलं. मदनलाल धिंगरावरचा खटला उभा राहिला, त्यांनी स्टेटमेंट वाचून दाखवलं, तो हसत हसत फासावर गेला. मदनलाल धिंगरा स्वातंत्र्य सैनिक आहे असं कोण म्हणलं? स्वतः मदनलाल धिंगरा नाही सांगत आहे, केवळ लोकमान्य टिळक नाही सांगत आहे. मदनलाल धिंगरा स्वातंत्र्य सैनिक आहे असं विन्स्टन चर्चिल म्हणाला. त्यावेळेला त्या काळात ब्रिटिश संसदेमध्ये चर्चिल संसद सदस्य होता. संसदेत विन्स्टन चर्चिल म्हणला की त्यांनी केलं ते काही चूक नाही. हाती असलेल्या सर्वसाधारणांनी त्याच्या देशाच्या स्वातंत्र्याकरता लढण्याचा त्याला अधिकार आहे. परकी राज्यकर्ता तो सुद्धा या सशस्त्र क्रांतिकारकांना स्वातंत्र्य सैनिक म्हणतो. अंदमानचं राष्ट्रीय स्मारक करायला स्वतंत्र देशात 22 वर्ष लागली. राज्यकर्त्यांना सांगायला की देशाच्या स्वातंत्र्यामध्ये सशस्त्र सैनिकांचा सुद्धा वाटा आहे, सशस्त्र चळवळीचा वाटा आहे, हे अधिकृत पातळीवर आमच्याच स्वतंत्र देशाचे राज्यकर्ते यांना पटवून घ्यायला त्यांना वेळ लागला. चर्चिल म्हणत होता. मला तर चर्चिल एक द्रष्टा पुरुषच वाटतो. विन्स्टन चर्चिल हा काय भारताचा मित्र नव्हता बरं का. तो दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये पंतप्रधान बनला आणि रुझवेल्ट अमेरिकेचा राष्ट्रपती, त्यांनी चर्चिलवर दबाव आणणं चालू केलं की जे अटलांटा सनद म्हणून तयार झाली त्यामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची पुनर्रचना काय करायची त्यात स्वीकारण्यात आलेलं आद्य तत्व होतं स्वयंनिर्णयाचा हक्क, राईट टू सेल्फ डिटर्मिनेशन. रुझवेल्टनी चर्चिलवर दबाव आणणं चालू केलं की मग हे तत्व भारताला लागू आहे का नाही. चर्चिलनी सांगितलं की हे तत्व भारताला लागू नाही, पण रुझवेल्टनी दबाव आणला आणि खरं म्हणजे ज्याला आपण इतिहासात क्रिप्सची शिष्टाई म्हणतो, क्रिप्स मिशन, ते रुझवेल्टच्या दबावामुळे इलाज नाही म्हणून चर्चिलनी स्टॅफोर्ड क्रिप्सला पाठवलं होतं. आता इतिहासातले दस्तावेज उपलब्ध आहेत की एकीकडे चर्चिल क्रिप्सला पाठवतोय भारतात
पण अप्रत्यक्ष त्याच्याशी संपर्कच करून सांगतोय की तुझी शिष्टाई फसेल असंच पहा, ती यशस्वी होणारच नाही असंच पहा. तेच पुढे त्रिमंत्री म्हणजे कॅबिनेट मिशन, तेच पुढे वॅवेल मिशन, हे धोरण तर पुढे चालूच होतं. चर्चिलच्या तोंडचं एक सुप्रसिद्ध वाक्य इतिहासाने नोंदवून ठेवलेलं आहे, आय हॅव नॉट बिकम द प्राईम मिनिस्टर टू प्रिसाइड ओव्हर द लिक्विडेशन सेरेमनी ऑफ क्वीन्स एम्पायर. राणीच्या राज्याचा विसर्जन समारंभाचा अध्यक्ष होण्यासाठी मी पंतप्रधान झालेलो नाही. तो भारताच्या स्वातंत्र्याच्या विरोधी होता. तो भारताच्या स्वातंत्र्याच्या विरोधी का होता? कारण चर्चिलचं म्हणणं होतं की स्वतःच राज्य स्वतः चालवायला भारतीय नालायक आहे, भारतीयांची लायकी नाही, असं त्याचं म्हणणं होतं. आणि चर्चिल त्याही वेळी संसदेत सांगतोय की त्या देशाची अजून तयारी झालेली नाहीये स्वराज्य, स्वतःच राज्य स्वतः चालवायला. चर्चिल म्हणालाय की तुम्ही भारतीयांना पुरेशी परिपक्वता आल्याशिवाय जर त्यांच्या हातात राज्य दिलं तर 25 वर्षाच्या आत हा देश चोर दरोडेखोरांच्या हातात जाईल. चर्चिलचे शब्द होते, जे कायदा खिशात घालतात असे बूटलेगर्स. मूळ इंग्लिश मधल्या चर्चिलच्या वाक्यातला शब्द आहे बूटलेगर्स. आमच्या देशाने गेल्या 55 वर्षामध्ये चर्चिलला विवेकानंदांच्या पेक्षा महान द्रष्टापुरुष ठरवलं. कायदा, त्यातली समता, कायद्यासमोर सर्व समान आणि सेन्स ऑफ जस्टिस अँड फेअर प्ले, प्रशासन, राज्य व्यवस्था, सत्ता जी चालवायची, की आता माझ्या हातात सत्ता आली तर मी म्हणजे सगळ्यांना चेचायला ती वापरतो याकरता नाही रे बाबा, किंवा माझी फार्म हाऊसेस, माझं स्विस बँकेतलं अकाउंट याकरता नाही. चर्चिल केवढा द्रष्टा ठरवला ना. तो चर्चिल सांगत होता की मदनलाल धिंगरा हा स्वातंत्र्य सैनिक आहे. एकीकडे क्रांतिकार्य चालू आहे. अभिनव भारतची स्थापना 1904 मध्ये झालेलीच होती. आधी मित्र मेळा, तो 1904 वर्षांनी त्या मित्र मेळ्याचंच रूपांतर अभिनव भारत मध्ये झालं. अभिनव भारताच्या महाराष्ट्रभर ठिकठिकाणी शाखा तयार झाल्या. तिथे कोणी छापखाने, कुठे बॉम्बचे कारखाने, पिस्तुली, त्या सगळ्या येऊन पोचत्या होत होत्या इथे. पुढे जॅक्सनला नाशिकच्या शारदा थिएटर मध्ये या अनंत कान्हेरेने जे मारलाय, ती वापरली गेलेली पिस्तूल ही सावरकरांनी तिकडून पाठवलेली पिस्तूल होती, असं ब्रिटिश सरकारचं म्हणणं होतं. सावरकरांच्या वरचा तो खटलाही उभा राहिला पुढे. पण एकीकडे हे आणि दुसरीकडे धगधगणारं सर्व जीवन लेखनामध्ये सुद्धा मांडता येते 57चे स्वातंत्र्य समर. आणि मॅझिनी, इटलीच्या एकात्मतेचं स्वप्न पाहणारा एक साधा माणूस, त्यांनी संघटना स्थापन केली. तिचं नाव होतं कार्बोनेरी. कार्बोनेरी म्हणजे निखारा, जळता निखारा. मॅझिनी स्वतः एक जळता निखारा होता. मॅझिनीला ह्या देशासमोर आदर्श म्हणून ठेवून भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेचं स्वप्न दाखवू असं म्हणणारे सावरकर ही स्वतः निखारा. त्यांनी जे चरित्र मांडलं तो निखारा आहे. ब्रिटिश सरकार बावळत नव्हतं. इथून जे लोकमान्यांचे चिठ्ठीवर गेले त्या ब्रिटिश सरकारला माहिती होतं की यांच्या तरुणावर लक्ष ठेवलं पाहिजे. गुप्तहेर खात्याचे लंडन मध्ये रिपोर्ट्स गेलेले होते. सावरकरांच्या सर्व हालचालीवर लंडन मध्ये ब्रिटिश सरकारचं लक्ष होतं. एक दिवशी संसद जिथून दिसते, ब्रिटिश वेस्टमिन्स्टर, त्याच्या समोर एक जुना सुप्रसिद्ध पूल आहे. या पुलावर सावरकर सेनापती बापटांना घेऊन उभे होते आणि बोलता बोलता सेनापती बापट म्हणाले की आपण हे पार्लमेंटच उडवून देऊ. सावरकरांनी त्यांना समजावून सांगितलं की सशस्त्र क्रांतीचा लढा म्हणजे हा गरम डोक्याने लढण्याचा आणि केवळ हौतात्म्याकरता, केवळ बलिदानाकरता असा लढण्याचा लढा नाहीये. सशस्त्र क्रांतीचा लढा हा शिवाजीचं शांत थंड डोकं, कुठे अटॅक करायचा, उगाच हौतात्म्यासाठी हौतात्म्य नाही. ही आठवण सेनापती बापटांनी नोंदवून ठेवली. क्रांतिकार्याचे प्रयत्न, लेखन, 57चे स्वातंत्र्य समोरचं लेखन चालू होतं. ते लेखन चालू आहे असं काहीतरी, याच्या वार्ता ब्रिटिश सरकारच्या कानावर गेल्या होत्या. कारण सावरकरांच्या वर्तुळात वावरणारा एक घरभेदी होता, तुमच्या माझ्या देशाची फितुरीची परंपरा चालवणारा. त्याचं नाव होतं कीर्तिकर. एक दिवस सावरकर आपल्या सर्व मित्रमंडळींच्या बरोबर घरी आले लंडन मधल्या जिथे राहत होते तिथे. तर खालच्या मजल्यावरनं त्यांना ज्या खोलीमध्ये ते होते तिथे दिवा दिसला. आपण नसताना दिवा कसा काय, म्हणून हे दुसरे दोघं तिघं मित्र होते ते त्या खोलीपाशी गेले. त्यांनी पाहिलं तर हा कीर्तिकर सावरकरांचे कप्पे चालत होता. त्याच्या हातामध्ये 57चे स्वातंत्र्य समरचे हस्तलिखिताची 2-4 पानं होती. हे सगळे एमपीटी आचार्य, डॉक्टर राजन, स्वामी म्हणून होते. सगळे मिळून येऊन त्या कीर्तिकरला मारण्याकरता म्हणून आले. सावरकर मध्ये पडले, लहान मुलगा आहे ते सांभाळतील, तू काळजी नको करू त्याची. सावरकर मध्ये पडले आणि म्हणाले की थांबा थांबा थांबा, कीर्तिकरला मारू नका.
सावरकरांनी थांबवलं सगळ्यांना. त्याला विचारलं कीर्तिकरला की तू का असं करत होतास. कीर्तिकरने सांगितलं माझी घरची गरिबी आहे, मला स्कॉलरशिप नाही आणि ब्रिटिश सरकार मला पैसा देणार आहे, नाही तर मला म्हणले तुला इथून हाकलून देतो. म्हणून ब्रिटिशांनी माझ्यावर काम सोपवलं की सावरकर काय करतात त्याच्या गुप्त बातम्या येऊन सांग. सावरकर म्हणले फारच छान. तो घाबरलेला कीर्तिकर होता, त्याला वाटलं आता आपल्याला मारणार का काय. सावरकरांनी सांगितलं की तुझं आहे हे काम चालू ठेव, फक्त यापुढे एकच कर, इकडच्या तिकडे ज्या बातम्या देशील त्या चुकीच्या दिशाभूल करणाऱ्या दे, तिकडच्या मात्र येऊन आम्हाला सांगशील त्या अचूक बिनचूक बातम्या दे. त्यापुढे कीर्तिकरने हे काम चालू केलं. मदनलाल धिंगराच्या फाशीनंतर हे 57चं स्वातंत्र्य समर सुद्धा यथावकाश प्रकाशित झालं, पण ते छुप्या मार्गाने ब्रिटनमधनं आधी गेलं नेदरलंड हॉलंडमध्ये, तिथे ते प्रकाशित झालं. तिथून त्याच्या प्रति भारतभर आल्या, महाराष्ट्रभर आल्या, सर्वत्र वाटल्या गेल्या. 57चे स्वातंत्र्य समर यामध्ये सावरकरांनी मुख्य 2 महत्वाचे सिद्धांत मांडले. एक अर्थातच की हे नुसतं बंड नव्हतं, हा नुसता उद्रेक नव्हता, तर यामागे नियोजन होतं आणि देशाला पुन्हा एकदा स्वातंत्र्य मिळवण्याची दृष्टी होती. वाद अजूनही चालू राहतो की ते स्वातंत्र्य समर होतं का बंड होतं का काय करायचं त्यांना, तो वाद करू द्या. पण सावरकरांनी दुसराही एक महत्वाचा सिद्धांत मांडला. तो 57चे स्वातंत्र्य समर मधला महत्वाचा सिद्धांत आहे हिंदू मुस्लिम ऐक्य. 57चे स्वातंत्र्य समर मध्ये सावरकर मांडतात की हिंदूंनी मुस्लिमांनी एकत्र येऊन राष्ट्रीय हितसंबंधासाठी हा लढा दिला, अशी मांडणी 57चे स्वातंत्र्य समर मध्ये आहे. मॅझिनीचंही चरित्र यथावकाश झालं. मदनलाल धिंगरांनी ज्या वेळेला कर्जन वाहिलेला उडवला आणि खटला चालू होता, त्यावेळेला लंडन मध्ये राहणाऱ्या भारतीयांनी एक सभा भरवली. त्या सभेमध्ये मदनलाल धिंगराच्या निषेधाचा ठराव समोर आला. त्या ठरावाची सगळी चर्चा झाली. आपण ब्रिटिश राणीचे सच्चे प्रजाजन आहोत असं सांगायची सगळ्यांनाच घाई होती ना. सगळे एकामागून एक सांगत होते, तो निषेधाचा ठराव येणार. एवढ्यात मागच्या बाकावरून आवाज आला की ना मंजूर, म्हटले निषेध नाही. ते अर्थातच स्वातंत्र्यवीर सावरकर होते, मी वेगळं सांगायचं गरज नाही. ठणठणीतपणे लंडन मध्ये त्यांनी सांगितलं की मदनलाल धिंगरा स्वातंत्र्य सैनिक आहे आणि त्याला या सभेने, भारतीयांच्या या सभेने मदनलाल धिंगराचं निषेधाचा ठराव करू नये. पण इकडे भारतामध्ये जे छापे पडले ठिकठिकाणी, त्यामध्ये पिस्तूल पकडली गेली. अनंत कानेरे तर पकडला गेलाच. जे पिस्तूल होतं ते सावरकरांनी तिकडून पाठवलेलं पिस्तूल आहे असं ब्रिटिशांनी मांडलं. इकडे सोलापूर वगैरे ठिकाणी जे छापखाने होते तिथे छापे पडले, त्याच्यातला हा जो आक्षेपार्ह वगैरे मजकूर होता हा पकडला गेला. या सगळ्यामध्ये बाबाराव सावरकरही पकडले गेले. हे तिकडे खरं म्हणजे ही पकडापकडी झाली त्यावेळेला सावरकर लंडन मध्ये नव्हते. हे दमनचक्र चालू झालं म्हणून सावरकर पॅरिसला जाऊन राहिले होते अज्ञातवासामध्ये. पण तिथे त्यांना बाबाराव सावरकर पकडले गेले एवढं तर कळलेलं होतं. तर सावरकरांनी बाबाराव सावरकरांची पत्नी, सावरकरांची वहिनी, मोठ्या भावाची पत्नी, हिला पत्र पाठवलं. हे इतिहासामध्ये अजरामर आहे. आणि मोठ्या एक वेळ जी माणसं असतील त्यांचा एक वेळ सोडा, वाढत्या वयातल्या सर्व मुलामुलींनी या 2 कविता पाठ करून अंतःकरणावर कोरून ठेवाव्यात असं मी तुम्हाला गेल्या 4-5 दिवसात किती सांगतोय. सावरकरांचं पत्र पण तुम्ही म्हणाल काय काय कोरून ठेवावं, तुमचं अंतःकरण केवढं मोठं आहे त्यावर अवलंबून आहे. पण या 2 कविता, एक सावरकर आपल्या वहिनीला लिहितायत, भावाला अटक झाली, वहिनीला सावरकर लिहितायत. अनेक फुले फुलती, फुलोनिया सुकोनी जाती, परंतु त्यांची गणती महती, कोणी त्यांची गणती महती ठेविली असे, परी जे गजेंद्र शुंडेने उपटिले, श्रीहरी चरणी अर्पियले, कमल पुष्पते अमर ठेले, मोक्षदायी पावन. म्हणजे अटकेत पडलेल्या भावाबद्दल त्या भावाच्या पत्नीला हा भाऊ कळवतोय काय की ईश्वर चरणी अर्पण केलेलं फुल, जे मगरीनी पाय पकडल्यानंतर, ही दंतकथा आहे मायथॉलॉजी भारतातली, मगरीनी पाय पकडले, मी सुटू कसा, तर तो हत्ती त्याच तळ्यामध्ये एक असलेलं कमळ फुल जे आहे ते ईश्वराच्या विष्णूच्या चरणी अर्पण करतो, मग विष्णू त्याला सोडवतो. असा रूपकात्मक अर्थ असलेली एक कहाणी. परिजय गजेंद्र शुंडेने उपटिले, श्रीहरी चरणी अर्पियले, कमल फुल ते अमर ठेले, मोक्षदायी पावन. आणि दुसरं आहे वहिनीस पत्र नावाचं तर प्रसिद्धच आहे. हे काय बंधू असतो जरी आम्ही सात, हे मातृभूमी तुझला मनवाहियले, वक्तृत्व वाक विभवही तुझ अर्पियले, तू तेची अर्पिली कविता रसाला, सगळं सर्वस्व या मातृभूमी करताच अर्पण. या कवितेमध्ये सावरकर म्हणतात हे काय बंधू असतो जरी आम्ही सात, आम्ही 7 भाऊ असतो
तरी त्वच थंडीला वरी तुझ्या यज्ञाकरता आम्ही अर्पण केले असते. उलट म्हणले मला दुःख होते की आम्ही तिघच भाऊ होतो. पुढे बाबारावांच्यावर खटला झाला, ते अंदमानला गेले. ह्या सगळ्या बातम्या सावरकरांना कळलेल्या नव्हत्या. अज्ञातवासात पॅरिसमध्ये सावरकरांपर्यंत बाकीच्या बातम्या मात्र पोचत होत्या. ते होतं महाराष्ट्रातलं दमन चक्र, ते होतं इतर अनुयायांची लंडन आणि महाराष्ट्रामध्ये होणारी ससे होलपट. सावरकर हे स्वातंत्र्यानंतर ज्या प्रकारचे भेकड राजकीय नेते आमचा देश पाहतोय दुर्दैवाने, तसे नेता नव्हते. पकडायची वेळ आली की नेते, श्रेय घ्यायची वेळ आली की मी. काम झालं तर माझ्यामुळे झालं, नाही झालं तर त्यांच्यामुळे नाही झालं. आंदोलनामध्ये काही गैर गोष्टी घडल्या तर समाजकंटक शिरलेले. जे आंदोलनामध्ये जे सहकारी त्यांना उघड्यावर वाऱ्यावर कधी टाकून द्या. सावरकरांपर्यंत पॅरिसमध्ये जेव्हा दमन चक्राच्या सगळ्या बातम्या पोहोचल्या, सावरकर आपणहून ब्रिटनमध्ये परत गेले. पूर्ण माहित होतं की ब्रिटिश भूमीवर पाऊल टाकल्या क्षणाला अटक होणार आहे, तरीही सावरकर गेले आणि लिव्हरपूलला खरोखरच बोटीमधून ब्रिटिश भूमीवर पाऊल टाकल्या टाकल्या सावरकरांना अटक झाली. चार्जशीट झालं, गुन्ह्याचं आरोपपत्र होतं सरकार विरुद्ध. हिंसक मार्गाने सशस्त्र बंड करणे, समाजामध्ये सरकारबद्दल अप्रीती पसरवणे, सार्वभौमत्वाला धोका देणे, शस्त्रास्त्रांचा वापर करणे वगैरे वगैरे. पण खटला चालायला पाहिजे इथे भारतात ना. म्हणून ते जुलै 1910 मध्ये मोरिया बेटावर कैद्याचा वेश देऊन त्यांना मोरिया नावाच्या बोटीवरून ब्रिटनमधून भारताकडे यायला निघाले. त्या बोटीवर हातात साखळदंड आणि ते कैद्याचा वेश घेऊन जहाजावर चढण्यापूर्वी हे जे MPT आचार्य हा सहकारी होता, हा सावरकरांना भेटला. बोटीवर चढता चढता सावरकर म्हणाले की गोष्टी जर नीट जुळून आल्या तर आता आपण मार्सेयमध्ये भेटू. इंग्लिश स्पेलिंग नुसार याचा उच्चार मार्सेलिस असा होतो, पण त्याचा जो फ्रेंच उच्चार आहे तो मार्सेय असा होतो. त्यातलं य पण पूर्ण उच्चार नसतोय करायचा. पण फ्रेंच शब्दांचे उच्चार कसे करायचे हे मी तुम्हाला सांगण्याच्या फंदात पडत नाही. फ्रेंच शब्दाचा उच्चार करायचा असेल तर एक दिशादर्शक सूत्र म्हणजे रानटीतली रानटी कल्पना करा की या शब्दाचा उच्चार काय असणे शक्य नाही, तो उच्चार म्हणजे फ्रेंच उच्चार. पण ज्याचं नुसतं इंग्लिश पद्धतीने स्पेलिंग वाचायला गेलं तर मार्सेलिस असं ठरेल. पण फ्रेंच हार्ड नाहीये भाषा, ती जर्मन आहे, ती मराठी आहे. भारतामध्ये जे वैशिष्ट्य बंगाली भाषेचं आहे ते युरोपमध्ये फ्रेंच भाषेचं. अशी गोल आहे, गोलाकार आहे, गोड आहे भाषा. मार्सेय. MPT आचार्याने सावरकर म्हणाले की योग नीट जुळून आले तर मार्सेयला. ते MPT आचार्याच्या लक्षात आलं. त्यांनी निरोपी केली. रविवार 7 जुलै 1910 ही मोरिया बेट मार्सेय बंदरामध्ये लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 जुलै सावरकरांनी ते बरोबर जे सैनिक होते त्यांना सांगितलं मला जरा जाऊन यायचंय, लॉंग ट्रिप 2 नंबर. बरोबर जे शिपाई होते त्यांनी सावरकरांना त्या बोटीवरच जे संडास असतो WC त्याच्यात पाठवलं. त्याला तो आतला जो गुन्हेगार आहे आरोपी तोही दिसत राहावा म्हणून एक भोक असा. सावरकर आत गेले, अंगावरचे जे कैद्याचे कपडे होते ते काढून त्या भोकावर टाकले आणि पोर्टहोल असतो बोट त्या बोटींना, समुद्राच्या साईडची जी वॉल भिंत त्याला एक भोक असतं, त्याच्यातून ते कसं बस शरीर कसं बस जाईल एवढ्याच आकाराचं असतं, त्याच्यातून गेले. पण बाहेर जे शिपाई उभे होते ते बेसावत नव्हते, त्यांना वेळ जरा गरजेपेक्षा जास्ती जातोय. हा आतला माणूस काय करतोय काहीच कळत नाहीये. त्यांनी दार ठोठावलं, आवाज येईना, म्हणून शेवटी त्यांनी ते तोडून घुसले. त्यावेळेला त्या पोर्टहोल मधून सावरकरांचे पायचे बाहेर पडत होते. सावरकरांनी सूर मारला पाण्यात, साप 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 हात मारत किनाऱ्याकडे आले. त्यांची योजना होती की एकदा फ्रेंच भूमीवर पाय ठेवला की मी ब्रिटिश कायद्याच्या बाहेर. फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये एकमेकांचे गुन्हेगार एकमेकांना सुपूर्द करण्याचा, त्याला म्हणतात गुन्हेगारांची देवघेव, एक्स्ट्रडिशन ट्रीटी, हा नव्हता. असलेच तर राजकीय दृष्ट्या उलट हे 2 देश त्यावेळच्या युरोपच्या राजकारणामध्ये बऱ्याच प्रमाणात एकमेकाचे स्पर्धक होते. त्यामुळे सावरकरांचं गणित होतं की मी फ्रेंच भूमीवर पाय टाकला की जवळ जाऊन फ्रेंच पोलिसांना जाऊन सांगणार आहे आणि मी काय फ्रान्सच्या भूमीवर गुन्हा केलेला नाहीये, तर फ्रेंच पोलिसांनी मला ब्रिटिश पोलिसांच्या ताब्यात कशाला द्यावं. पण किनाऱ्यावर आरडाओरडा चालू झाला, साप 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 हात मारत. लहानपणापासून ही जी केलेली तपश्चर्या, स्टॅमिना, पोहणे, शिवाजीचं राज्य, किल्ले, ते सगळे आता इथे कामी आले. किनाऱ्यावर पोहोचले आणि पळत सुटले रस्त्यावरून. ब्रिटिश सोल्जर जे आले त्यांनी ओरडणं चालू केलं की हा चोर आहे, चोर आहे. सावरकरांना फ्रेंच भाषा येत नव्हती. ड्युटीवर उभे असलेले जे 2 फ्रेंच पोलीस होते त्यांनी सावरकरांना पकडले.
इंग्लिश मधून सावरकर सांगायचा प्रयत्न करतायत, पण ते फ्रेंच पोलिसांना कळत नाही. तोवर ब्रिटिश सोल्जर आले. त्यांनी या फ्रेंच पोलिसांना सांगितलं की हा त्या जहाजावरनं निसटलेला हा चोर आहे. म्हणून फ्रेंच पोलिसांनी सावरकरांना पुन्हा एकदा ब्रिटिश पोलिसांच्या हवाली केलं आणि सावरकरांना घेऊन ब्रिटिश पोलीस पुन्हा त्या बोटीकडे जाऊ लागले. त्यावेळेला सावरकरांना नेण्यासाठी आलेली श्यामजी कृष्ण वर्मा आणि मॅडम कामा यांना घेऊन आलेली कार आली आणि तिने पाहिलं की सावरकरांना कैद करून घेऊन चालले परत. आमचा इंडियन स्टँडर्ड टाइम. अमेरिकेमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला. अनेक भारतीय तिथे काम करतात, आपली मित्रमंडळी करतात. आम्हाला काळजी की ह्या दोघा तिघांचं काय झालं. इंटरनेटवरनं कॉन्टॅक्ट करा, फोन करा, संपर्क करा. मुकुंद कुठे आहे? मुकुंदाचा पत्ताच नाही. 4 दिवसांच्या नंतर पत्ता लागला की काळजीचं कारण नाही, मुकुंद जिवंत आहे. का जिवंत आहे? बॉम्ब स्फोटाच्या दिवशी 15 मिनिटं उशिरा पोहोचला. त्यामुळे अंडरग्राऊंड रेल्वेतनं तो स्टेशन मधनं बाहेर पडतोय त्यावेळेला त्याला समोर वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला हल्ला दिसला. म्हणजे बहुधा तुमच्यातल्या ज्याला हवंय त्याला उलट हे समर्थन होणार की उशिरा होण्याचे फायदे. आमच्या भारतीय म्हणींच्या मध्ये सुद्धा भगवान के घर देर है लेकिन अंधेर नाही. पण ज्यांच्या ईश्वराच्या दरबारात सुद्धा उशीर आहे ते आम्ही कसं काय वेळेवर, आम्ही वेळ पाळणारे आम्ही होणार आहोत. सावरकर तुरुंगात आले, खटला झाला. वर्णन करण्यात फार वेळ काय घालवायचा आहे. 2 जन्मठेपीच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. सावरकरनी खरं म्हणजे हेगच्या आंतरराष्ट्रीय कोर्टात एक अपील केलेलं होतं की मी जो काही गुन्हा केलेला आहे तो आता मला पकडण्यात आलं फ्रेंच भूमीवर. फ्रेंच भूमीवर मी गुन्हा केलेला नाही, तर माझा खटला चालायचाच असेल तर आंतरराष्ट्रीय कोर्टासमोर चालावा. ती सुनावणी यायची होती, ती संधी मिळायला नको. जर हेगच्या आंतरराष्ट्रीय कोर्टाने जो निकाल दिला तो आपल्या विरुद्ध गेला तर अडचण होईल. म्हणून ब्रिटिश सरकारने सावरकरांवरचा खटला भरभर चालवला आणि 2 जन्मठेपींच्या शिक्षा त्यांना सुनावण्यात आल्या. सामान्य लेचापेचा माणूस असता तर चक्कर येऊन पडला असता. तर 2 जन्मठेपीच्या शिक्षा ऐकल्यानंतर गाडीत घालून सावरकरांना आधी डोंगरीच्या तुरुंगात न्यायचं होतं काही दिवसांकरता. ते गाडीमध्ये घालून त्यांना तुरुंगामध्ये घेऊन चाललेले होते. त्यावेळेला काहीतरी विषय झाला की 2 जन्मठेपी म्हणजे 50 वर्ष. तर सावरकर हसून म्हणले की म्हणाले याचा अर्थ ब्रिटिशांचा हिंदू संस्कृतीवर विश्वास दिसतोय. हिंदू संस्कृतीवर विश्वास का? कायद्यामध्ये जन्मठेप ही जी कन्सेप्ट आहे, संकल्पना, हिचा अर्थच आहे की तुम्ही गुन्हा इतका गंभीर केलाय की आता उरलेला सगळा जन्म तुरुंगात. सावरकर म्हणाले ब्रिटिशांनी मला 2 जन्मठेपी दिला, याचा अर्थ ब्रिटिश राजसत्तेचा पुनर्जन्मावर विश्वास आहे. पुढल्या जन्मातली जन्मठेपीची शिक्षा पण मला ब्रिटिश सरकारने आत्ताच देऊन ठेवली. अशी त्याचा सुद्धा विनोद. डोंगरीच्या तुरुंगात पोहोचले. कोणीतरी तुरुंगाचा अधिकारी किंवा बोलण्याचा विषय आला. सावरकर ते कैद्याच्या वेशामध्ये हिणवण्यासाठी, टिंगल करण्यासाठी सावरकरांना म्हणाले की बाय आता 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा. सावरकर म्हणले बस 50 वर्ष, पण तोवर तुमचं राज्य टिकलं तर ना. अंगावर असा सरसरून काटा उभा राहतो. अंदमान मध्ये रवाना झाले. महाराजा बोटीवरून गेले अंदमान. सावरकरांची कोठडी पहा. गळ्यामध्ये असा बिल्ला होता स्पेशल. त्या बिल्ल्यावर डी आहे. डी म्हणजे डेंजरस, धोकादायक. आणि त्याच्यावर कोरलेल्या, त्या बिल्ल्यावर, पितळी बिल्ल्यावर कोरलेल्या तारखा आहेत. 25 डिसेंबर 1910 ते 24 डिसेंबर 1960. 50 वर्ष. अंदमानचा तो जेलर बारी बाबा, स्वतः आयरिश. आयर्लंडची स्वातंत्र्यासाठी लढाई चालू होती. एकेकाळी बारी बाबाही त्याच्यात होता, पण परिस्थितीला शरण जाऊन गुडघे टेकून वाकून तो आता ब्रिटिशांचा सच्चा सेवक बनून त्या अंदमानचा क्रूर कर्मा जेलर असा बनलेला बारी बाबा. त्याच्यापर्यंत कानावर रिपोर्ट होता की बॅरिस्टर सावरकर. सावरकर औपचारिक आणि कायद्याच्या दृष्टीने म्हणाल तर बॅरिस्टर नव्हते. का? कारण इंग्लंडमध्ये ज्या वकिली कॉलेज, ग्रेज इन म्हणजे पुढे बाबासाहेब आंबेडकर ज्या कॉलेजमध्ये जिथे बॅरिस्टर झाले तेच ग्रेज इन, तिथे सावरकर बॅरिस्टरी त्यांची लेखी तोंडी सगळं झालेलं होतं उत्तम. पण या क्रांतिकार्यातल्या सहभागाच्या बातम्या माहीत असल्यामुळे त्यांना बॅरिस्टरी देण्यापूर्वी त्यांच्यावर अट घालण्यात आली की राजकारणात भाग घेणार नाही असा शब्द देत असला तर तुम्हाला बॅरिस्टरी अधिकृत पदवी देऊ. सावरकर म्हणले तुमची पदवी बंबाक घाला, म्हणजे नको, बॅरिस्टरी पदवी नको. त्यामुळे कायद्याच्या
लिगल तांत्रिक दृष्ट्या म्हणाल तर सावरकर बॅरिस्टर नव्हते, त्यांना ती पदवी अधिकृतरित्या मिळाली नाही, त्यांनी घेतली नाही, पण परीक्षा पास झालेले होते, कायद्याचं तेवढं सखोल ज्ञान होतं. त्या बातम्या सगळ्या बारीबाबापर्यंत जाऊन पोहोचल्या होत्या. दारामध्ये बारीबाबांनी स्वागत केलं सावरकरांचं. त्या अंदमानला बोट जायला 7 दिवस लागायचे. आता बहुधा तुम्ही विमानात बसून गुरुदिशी तरी तो विमानाचा प्रवास 2 तासांचा आहे. खाली निळशार पाणी दिसतं. आकाशातनं अंदमानचं बेट जसं दिसणं चालू होईल तसं भारतापासून त्याचं असलेलं अंतर लक्षात येतं. अंदमानची हवा का होता अंदमानलाच तुरुंग? अंदमानची हवा रोगट आणि विशेषतः जंतूंनी भरलेली क्षयरोगाला अनुकूल म्हणून अंदमानला स्पेशल तुरुंग. आणि हे वंगभंग आणि नंतरच्या सशस्त्र क्रांतीतले शेकड्यांच्या संख्येने कैदी बंगाल, पंजाब आणि महाराष्ट्र यातल्या अंदमानच्या तुरुंगामध्ये ठेवलेले होते. सावरकरांना घेऊन गेले. ह्या बाबाच्या डोक्यात चिंतन काय चालू आहे? 50 वर्ष काळ्या पाण्याच्या शिक्षेवर आलेत. अंदमान पाहिल्यावर उतरताना पाऊल अंदमानवर टाकताना सावरकर म्हणतायत की स्वतंत्र भारताचं हे पूर्व किनाऱ्याचा संरक्षक पहारेकरी होईल. भारताच्या नाविक दलाचा एक मुख्य तळ या पोर्ट ब्लेअर, त्याचं त्यावेळेचं नाव ब्लेअर, हा ब्रिटिश अधिकारी होता, त्याच्यावरनं पोर्ट ब्लेअर, त्याने एक बेट जवळची दुसरी 2-3 बेटं शोधली म्हणून पोर्ट ब्लेअर नाव होतं. तर सावरकर म्हणतात की हे नाविक दलाचं तळ होईल. आणि अंदमानच्या आले तुरुंगात छद्मीपणाने तो बारी बॅरिस्टर सावरकर म्हणून स्वागत करतोय. तर या बारीला आणि नंतर तुरुंगातल्या सहकार्याने सावरकर ऐकवतायत की एक ना एक दिवस आमचे पुतळे इथे होतील. झालेच. आमच्या राज्यकर्त्यांच्या संकुचितपणामुळे ते व्हायला वेळ लागला आणि सावरकर अंदमानला पुरून उरले. 1910. आज कहाण्या ऐकायला छान वाटेल, माझी जन्मठेप छान वाटेल. मराठी मधले क्लासिक्स म्हणतात, अजरामर ग्रंथ अशी यादी करायची झाली तर ती सावरकरांच्या माझी जन्मठेप याच्याशिवाय सुरू पण होऊ शकणार नाही आणि संप पण शकणार नाही. आता वाचायला सगळं छान वाटतं कारण आपण ते लांबून वाचत असतो. ते भयानक आहे. नारळ सोलायचे, कच्चे नारळ, त्यातून त्या घाण्यामध्ये तेल काढायचं. तो कोटा ठरवून दिलेला असायचा रोजचा की तुझं किती 5 किलो 10 किलो 15 किलो तेल गळलं पाहिजे. तेल गाळण्याचे व्यावसायिक घाणे जे चालतात त्याच्या दुप्पट उद्दिष्ट कैद्यांना ठरवून दिलेलं असायचं. ते नारळ सोलता सोलता हात सोलून निघायचे. कोल्हू पण बैलांनी नाही चालवायचा, कोल्हूलाही माणूस, माग तो जमादार सरजा खान आणि रहमतुल्ला चौधरी. रहमतुल्ला हातात चाबूक घेऊन, बारीबाबाची त्याला मदत, आवाज उठवायची तयारी नाही, खायला मिळणार वातड अशी सुकलेली भाकरी, काहीतरी गरम काहीतरी येणार, ते पाणी त्याला म्हणे काहीतरी सूप वगैरे म्हणायचं. आणि तरी ते जे काही येईल त्याच्यातही वाटा हे कैदे, हे जे वॉर्डन तुरुंगाचे अधिकारी हे मागायचे. भयानक अत्याचार. सावरकरांच्या नेतृत्वाखाली कैद्यांनी ठरवलं की बंड करायचं, संप करायचा. संप चालू झाला. बारीबाबा संतापला, संप मोडून काढीन, हे माणसं अन्न खायला तयार नाहीत. त्याच्यामध्ये इंदुभूषण म्हणून स्वातंत्र्य सैनिक होता, तो छळाला इतका कंटाळला होणाऱ्या की त्यांनी आपल्या कोठडीमध्ये जी वस्त्र उपलब्ध होती त्याचा फास तयार केला आणि स्वतःला फास लावून घेतला. दुसरा एक तरुण पोरगा असेल 16-17 वर्षाचा, नानी गोपाळ, हेनी आमरण उपोषण चालू केलं आणि म्हणला सावरकरांनी सांगितल्याशिवाय मी ते आमरण उपोषण सोडणार नाही. तिसरा हा उल्हासकर दत्त, याला त्याच्या नाकातोंडात नळ्या घालून त्याला अन्न घालण्याचा खूप प्रयत्न झाला, तो त्यांनी हाणून पाडला. पण उल्हासकर दत्तचं डोकं फिरलं, वेड लागल्यासारखं तो करायला लागला. पण तो वेडा आहे अथवा त्याच्या प्रकृतीची काही समस्या निर्माण झाली, आता त्याच्यावर उपचार झाले पाहिजेत, हे बारीबाबा मान्य करीना. आणि असं करत करत उल्हासकर दत्तला वेड लागलं. बारीबाबाचे क्रूर चाळे चालूच होते. उल्हासकर दत्तला वेड लागलं तेव्हा असं दंडुकत ठोकत ठोकत बारी अंदमानच्या तुरुंगात महाकाव्य रचलं. त्याचं नाव कमला. कमला हे शृंगारिक काव्य, एरोटिक शृंगारिक काव्य. सावरकरांना त्याची अलर्जी होती असं मानण्याचं कारण नाही. श्रीकृष्णाने 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ, जो अधर्म नाही असा काम मीच आहे असं श्रीकृष्ण सांगतो. भारतीय परंपरेने धर्म अर्थ काम मोक्ष चा अत्यंत समतोल आणि आरोग्यपूर्ण स्वीकार केलेला आहे. कमला हे तुरुंगाच्या कोठडीत एकटे सावरकर हे ते शृंगारिक काव्य लिहित आहे.
हे काही जणांनी पुढे सावरकरांच्या कौतुकापायी असेल, पण त्यांनी जरूर म्हणलेलं आहे की हे कालिदासाच्या तोडीसतोड, मेघदूत मध्ये जी शृंगारिक आणि काव्यमय वर्णन आहेत त्याच्या तोडीसतोड अशी काही वर्णनं वाचायचं भाग्य मला लाभलेलं आहे. मी तुम्हाला जाहीर भाषणामध्ये अजिबात त्या ओळी सांगणार नाहीयेत. काही जण फार उत्सुक झाले असं मला कळलेलं आहे. तो होमवर्क स्वतः करायचा. पण कमला हे काव्य सावरकरांनी तुरुंगाच्या कोठडीमध्ये बसून लिहिलं. कसं लिहिलं? ते साखळदंडाचा खिळा असायचा टोकदार, त्या खिळ्याने भिंतीवर लिहायचं आणि भिंती भरून जायच्या सगळ्या. त्या भरून जाईपर्यंत पाठ करून ठेवायचं. भिंती भरल्या की तो भिंतींवरचा भाग पुसून टाकायचा, पुन्हा जे काव्य असेल ते लिहायचं. असं अख्खं कमला हे काव्य सावरकरांचं पाठ. नंतर भारतात आल्यावर त्यांनी टाकाने म्हणजे ते संपानंतर कागदपत्र वगैरे मिळाल्यानंतर आठवणीतून त्यांनी लिहून काढलं. आपण सध्या जे गीतारहस्य जर कोणी वाचत असेलच तर वाचलं पाहिजे, पण जर कोणी वाचत असेलच तर आपल्याला असं वाटतं की आपण जे गीतारहस्य वाचतो ते लोकमान्यांनी मंडालेत लिहिलंय, तर हे खरं नाही. लोकमान्य मंडालेतून सुटल्यानंतर 8 पेट्या भरून जे सामान होतं त्या सामानामध्ये गीतारहस्याचे वहीमध्ये पेन्सिलनी लिहिलेले खंड होते. ते गायब झाले, बेपत्ता झाले. आणि पुण्यात लोकमान्यांना कळलं की ते मूळ गीतारहस्य पेन्सिलनी लिहिलेलं होतं, ते गुल झालं. तर लोकमान्य म्हणले काळजी नको, माझ्या सगळं लक्षात आहे, पुन्हा लिहून काढू. 800-850 पानी वेदांत मांडणारा, भारताची सगळी षटदर्शनं आणि त्यावेळच्या आधुनिक जगाची सगळी तत्वज्ञान, युटिलिटेरियनिझम आणि इव्हॅन्जेलिकल आणि बेनथॅम आणि मिल आणि हॉब्स, लॉक, रुसो सगळं हे पुन्हा एकदा आठवणीतून. आणि ते पुनश्च हरिओम म्हणल्यावर, होम रूल लीग स्थापन केल्यावर, गोपाळकृष्ण गोखले आणि फिरोजशाह मेहतांची 1 वर्ष भांडायची संधी मिळाल्यानंतर सावरकरांनी गीतारहस्य, लोकमान्यांनी गीतारहस्य पुन्हा लिहून काढलं. आपला एक गृहपाठ ठरवलं तर आपण आकाश कोसळल्यासारखं करतो, किंवा लिहिलेला नसला तरी आपण शिक्षकांना सांगतो लिहिला होता, आपण हरव. सावरकरांनी अख्खं कमला. बरं, ते कमला काव्य नुसतं काव्य किंवा खंडकाव्य नाहीये. कमला हे काव्य लिहिण्याकरता सावरकरांनी मराठी मधलं एक नववृत्त जन्माला घातलं. मीटर, मात्रा वृत्त, वृत्त त्यातलं. त्या वृत्ताचं नाव आहे वैनायक वृत्त. त्यामध्ये कमलाची रचना केली. अंदमान मधले दिवस. अंदमान मधून सावरकरांनी ब्रिटिशांना पत्र पाठवलं एप्रिल 1920 की मला माफी देऊन सोडा. या महाराष्ट्रामध्ये त्या पत्रानं काही जणांनी गदारोळ केला. एका वृत्तपत्राने ते पत्र छापलं पण होतं की बघा, सावरकरांनी ब्रिटिश सरकारपाशी माफीचा हे अर्ज केलाच होता की नाही. 6 एप्रिल 1920 चा अर्ज आहे. सावरकरांनी काय यांच्या मते अंदमानमध्ये खितपत पडायला होतं काय? हे टॅक्टिक आहे. या पत्रात सावरकर काय म्हणतात, ही स्ट्रॅटेजी, धोरण आहे. या पत्रात सावरकर काय म्हणतात, सावरकरांनी लिहिलंय की नाहीतरी तुम्ही जाहीर करून झालंय की क्रमाक्रमाने राज्यकारभार इतर देशांच्या हाती देणं असं आमचं उद्दिष्ट आहे. मग सावरकर म्हणाले तेच माझं उद्दिष्ट होतं, पण आता तुम्ही येऊन ते मान्य करताय, तर आता सशस्त्र लढण्याचं कारणच नाही, त्यामुळे मला सोडा. सावरकरांना अंदमान मधून सोडा असं एकदा नाही पुन्हा पुन्हा सांगणारा आणखी एक माणूस आहे. त्याचं नाव आहे मोहनदास करमचंद गांधी. याच एप्रिल 1920 मध्ये गांधीजींनी यंग इंडिया मध्ये एक संपादकीय लिहिलेलं आहे. त्याच्यात जाहीर सार्वजनिकरित्या गांधीजी विनंती करतात ब्रिटिश सरकारला की सावरकरांना अंदमान मधून सोडा. सोडायला प्रत्यक्ष उजाडलं 1922-23. ते अटी घालू नये. आणि अटी अर्थातच आहेत, राजकारणात भाग घ्यायचा नाही. 5 वर्षांकरताचा हा स्थानबद्धता ठरलेली होती. रत्नागिरीत थांबायचं, 5 वर्षांकरताची स्थानबद्धता. सावरकरांची सुटका झाली आणि 1924 मध्ये सावरकर रत्नागिरीमध्ये आले. आपण पाहिलेलं की तिथपासून त्यांनी, खरं म्हणजे सावरकरांच्या जीवनाला एक वेगळं वळण लागतं इथपासून. याला मी म्हणणारे विचार देह. आता सनसनाटी क्रांतिकार्य, पिस्तुली, अंदमान मधले छळ, तडफदार खटकेबाज वाटावेत असे सलीम जावेद किंवा डॉक्टर राही मासूम रजा किंवा मायकेल क्रिक्टन स्टाईलचे संवाद हे संपले. आता टक्कर चालू होते इथल्या जाती व्यवस्थेशी. आता टक्कर चालू होते समाजाच्या असंघटितपणाशी. इंग्रज सरकारला त्यांनी वचन दिलं की राजकारणामध्ये भाग घेणार नाही. आल्यानंतर जे समाज परिवर्तन, भाषा शुद्धीची चळवळ, विज्ञाननिष्ठ निबंध, जात्युच्छेदक निबंध, नाटकं सावरकरांची 51 उत्तम आहेत. उशाप, संन्यस्त खड्ग, उत्तर क्रिया, कादंबऱ्या आहेत काळे पाणी आणि मोपल्यांचे बंड. हे सगळं लेखन सावरकरांचं रत्नागिरीच्या काळातलं.
या एका माणसाने निदान 15 क्षेत्रांच्या मध्ये असा संचार केलेला आहे की ज्यातल्या एका क्षेत्रात माणसाने काही काम केलं तर त्याला वाटतं आयुष्य धन्य. नुसती कविता, नुसत्या कथा, कादंबऱ्या, निबंध, चरित्र, आत्मचरित्र, वाङ्मयाचे सगळे नाटक, स्क्रिप्ट, नाटकाचं स्क्रिप्ट लिहायचं कौशल्य लागतं. सावरकरांचं सर्व साहित्य वाचा. ज्याला कावीळ झालेली असेल असाच जर सोडला तर बाकी सर्वांना लक्षात येईल की अरे ते क्रांतिकारी वगैरे सगळे एक वेळ बाजूला ठेवावं. नुसतं साहित्य म्हणून सुद्धा हे काव्य असामान्य. पोएट्री इज स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल इमोशन्स रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. सावरकरांचं काव्य पहा. माणूस असेल त्याच्या अंगावर सरून काटा उभारेल असं काव्य. ते ने मजसी ने आणि जयोस्तु ते हे सुदैवाने मंगेशकर घराण्याने आजरामर करून ठेवलेलं आहे. पण काव्याच्या कुठल्या अवध्यमी, अनंत, अनादिमी, अनंतमी, अवध्यमी, भला काव्याच्या कुठल्याही सावरकरांच्या काढून पहा. काव्य, कथा, नाट्य, शास्त्रीय लेखन, विज्ञाननिष्ठ, हे जातीपाती दूर करणारं लेखन, भाषाशुद्धीच्या चळवळी. अनेक जण भाषाशुद्धीच्या चळवळीची टिंगल करतात. मी मान्य करतो की मलाही 100% आस्खलित सगळे मराठी शब्द नाही, माझ्या बोलण्यात अनेकदा इंग्लिश शब्द सुद्धा येऊन जातात. पण अनेक जण टोकाची टिंगल करतात त्याची की जणू भाषाशुद्धीची चळवळ म्हणजे मुद्दाच चुकीचा आहे. भाषा हे तुमचं माझं वैचारिक शरीर आहे. आणि ज्या दिवशी तिचा आत्मा, तिचं शरीर, तिचं मूळ रूप सोडून ती एक भ्रष्ट संमिश्र काहीतरी विचित्र भाषा होऊन बसेल. इंडिया के फॉरेन मिनिस्टर ने घोषणा की कि ये हमको एक्सेप्टेबल नहीं है. हे सध्या आमच्या न्यूज चॅनलवरच्या बातम्या आहेत. तर का आम्ही कोणत्या भाषेबद्दल बोलतो? सावरकरांनी आपल्याला किती शब्द दिले. आता ते मिळाल्यावर ज्या सहजपणे ते रूढ झालेले आहेत ते पाहता भाषाशुद्धीच्या चळवळीची टिंगल करणाऱ्यांचीच टिंगल झाली पाहिजे. मेयर हा शब्द वापरला जात असेल. महापौर हा सावरकरांनी दिला. रिपोर्टर याला वार्ताहर हा शब्द सावरकरांनी दिला. चित्रपट क्षेत्राशी संबंधित तर जे अनेक शब्द आहेत, चित्रपट, दिग्दर्शन, संकलन, हे सगळे सावरकरांनी दिले शब्द. बजेटला मराठी शब्द नव्हता. बऱ्याच पूर्वीपर्यंत ब्युरोक्रेसी यालाही शब्द नव्हता. कारण ब्युरोक्रेसी ही संकल्पना आधुनिक अर्थाने भारतात नव्हती. ती ब्रिटिशांबरोबर आली. आधुनिक अर्थाने म्हणतोय ब्युरोक्रेसी. साहित्य सम्राट नरसिंह केळकर एकदा केसरीचे एक संपादक लिहित होते, त्यात ब्युरोक्रेसी हा शब्द होता. लोकमान्यांनी साहित्य सम्राटांना बोलून घेतलं. हे म्हणाले फार खटकणारे इंग्लिश शब्द सारखे सारखे मध्ये येतात, याला काही शब्द नाही का? म्हणून मग एक चर्चा, विचार विनिमय झाला. ब्युरोक्रेसीला नोकरशाही हा शब्द लोकमान्यांनी सुचवला. बजेटला अर्थसंकल्प हा शब्द सावरकरांनी सुचवला. भाषा प्रभू, आशयांचे प्रभू. आता हे अनेक शब्द रूढ सुद्धा झालेले आहेत. टिंगल करायला कोणी म्हणालं की सिग्नल, रेल्वेचा सिग्नलला यांनी शब्द शोधून काढला. अग्निरथ गमनागमन दर्शक पट्टिका. हे सरकारी मराठी झालं. म्हणजे कृत्रिम. कारण त्यांना भाषेचा अंतरंग दर्शन घडलेलं नसतं. ते डिक्शनरी घेऊन बसतात. ते शब्दाला शब्द. त्यामुळे पुलंनी म्हणलंय तसं चिरा बाजाराकडून जात असताना बर्फ पडलेलं होतं. ते चिरा बाजारामध्ये बर्फ कुठून येणार? मुंबईमध्ये चिरा बाजाराकडून बर्फ. कारण मूळ अनुवादित नाटक आहे. ते निदान अनुवादित आहे असं प्रामाणिकपणे तो लेखक सांगतो, याच त्याला श्रेय दिलं पाहिजे. पण नाटकातलं मूळ वाक्य आहे की वेन ही वॉज गोइंग अक्रॉस, इट वॉज स्नोईंग वेन ही वॉज पासिंग अक्रॉस चेरिंग क्रॉस स्टेशन. चेरिंग क्रॉस हे लंडन मधलं स्टेशन. थंडीचे दिवस म्हणून बर्फ पडत होता. त्यांनी मराठी शब्दाला शब्द चेरिंग क्रॉसचा चिरा बाजार, बाकी तसंच्या तसं. वॉकिंग टॉकिंग शिवाजी फेल ब्रेव. किंवा मग काय, शॅल आय नॉट टेलिंग की बुवा दिस इज व्हॉट आय फील. हे पुलंचं वाक्य आहे बरं का. पुलंचा गजाक होतो. संमिश्र भाषाशुद्धीची चळवळ. नुसते बोलत नाही राहिले या सगळे मुद्दे, केले केले. एकीकडे बाबासाहेबांचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह, चौदार तळे हे चालू होतं तेव्हा आधी सावरकरांनी रत्नागिरीतलं विठ्ठलाचं मंदिर, जे गावाचं दैवत समजलं जात होतं, ते गावाची सभा भरवली, पटवून दिलं. वादविवाद झाला. कलेक्टरनी माणसंही नेमली होती की इथं लाठाकाठ्या चालणार आहेत. पण सावरकर खंबीरपणे समोर उभे राहिले. 2-2.5 तास ही सभा झाली. पटवून दिलं. पण समाजाने मान्य केलं आणि आपणहून समाजाच्या सर्व घटकांकरता विठ्ठलाच्या मंदिराचे दरवाजे खुले झाले. असं
कुठल्याच्याही आधीचं पहिलं प्रकरण आहे ते सावरकरांच्या पुढाकारातून रत्नागिरीत झालेले. मग त्यांच्या प्रेरणेतून रत्नागिरीचे एक जोशी म्हणून जे कार्यकर्ते होते यांनी मंदिर स्थापन केलं. त्या मंदिराकरता निधी सावरकरांचे सहकारी असलेले बहुजन समाजातले भागोजी कीर नावाचे उद्योगपती होते, यांनी पैसा दिला. मग रत्नागिरीतलं पतित पावन मंदिर उभं राहिलं. त्याला पतित पावन नाव जे दिलंय हे रामाकरता म्हणून केवळ दिलेलं नाहीये, तर या ईश्वरापाशी सर्व जाती धर्म पंथांचं खुलेपणाने स्वागत आहे. म्हणजे तो सर्वच पावन आहेत असं म्हणतो, इथे कोणी पतित नाही म्हणून पतित पावन असं मंदिर. ही घटना 1931 सालात, पतित पावन मंदिराची घटना 1931 सालात. पण रत्नागिरीतल्या सावरकरांनी केलेल्या ज्या गोष्टीकडे सर्वात जास्ती लक्ष द्यायलाही हवंय आणि त्याचा अर्थ समजावून न घेता जिकडे लक्ष देण्यात आलेलं आहे ते म्हणजे त्यांचा हा ग्रंथ हिंदुत्व आणि त्यांनी मांडलेली विचारधारा हिंदुत्वाची. ज्यांना हिंदू हा शब्द ऐकला की अंगावर झुरळ पडतं त्यांच्यासाठी पुढचा भाग नाही. ज्यांना कावीळच झालेली, ज्यांचं ठरलेलंच आहे की कावीळ त्यांना दुसरं नीट दिसणारच नाहीये काही, मग त्यांना खोटा सेक्युलरिझम चालतो, त्यांना खोटा सर्वधर्म समभाव चालतो. मला तुम्हाला आधी हे सांगू दे की सावरकरांनी संपूर्ण वाङ्मयात कुठेही मुस्लिम द्वेष सांगितलेला नाही. सावरकरांनी भारत स्वतंत्र भारत हे लोकशाही राष्ट्र असेल, ते रिपब्लिक म्हणजे प्रजासत्ताक असेल, नंतर सावरकरांच्या नेतृत्वाखाली हिंदू महासभेने हे ठराव सुद्धा संमत केलेले आहेत की स्वतंत्र भारत हे प्रजासत्ताक लोकशाही, एक व्यक्तीला एक मत, ते देशातल्या सर्वांना एवढंच नाहीये. सावरकरांच्या हिंदू महासभेने संमत केलेला ठराव आहे की अल्पसंख्याकांच्या अस्मिता आणि धर्माचं रक्षण केलं गेलं पाहिजे. मी तुम्हाला नेहरू सांगत नाहीये, मी तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर सुद्धा सांगत नाहीये, हे सावरकर आहेत. आणि तरी सावरकर सांगतायत की या राष्ट्राच्या राष्ट्रीय अस्मितेचं वर्णन करणारा जो शब्द आणि कन्सेप्ट संकल्पना आहे ती हिंदुत्व ही संकल्पना आहे. या राष्ट्राच्या राष्ट्रपणाचा जो मुख्य आशय येईल तो त्या हिंदू परंपरा जी सांगावी लागेल त्यातून येतो. आम्ही धर्माने निशंकपणे मला मनापासून जो धर्म पटतो, ज्याद्वारे मला वाटतं की माझा मोक्ष मला मिळेल, माझं गंतव्य, जरूर जा. मोहम्मद पैगंबराच्या वाटेने मिळेल का? जरूर जा. जीसस ख्राइस्टला शरण जाण्याने मिळेल का? जरूर जा. हे नाही चार्वाक, कार्ल मार्क्स. भारतीय परंपरेमध्ये तर ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. माणूस जळला, देह जळला की काही असत नाही, कसला पुनर्जन्म वगैरे बकवास आहे. आणि हे धर्माच्या सगळ्या कल्पना म्हणजे पुरोहितांनी स्वतःचा धंदा चालवायला निर्माण केलेल्या गोष्टी आहेत असं म्हणणारा चार्वाक हा भारतीय परंपरेत ऋषी असतो. खांबाला जाळून मारणे, इन्क्विजिशन ही भारताची परंपरा नाही. तुला पटेल तो धर्म, तो विचार, ते पुस्तक, त्यासाठी धर्मांतर ही कल्पना सुद्धा भारतीय व्यवस्थेमध्ये नाही. धर्मांतर ही कल्पना सेक्युलरिझमच्या विरुद्ध आहे. धर्मांतर ही कल्पना सर्व धर्म समभावाच्या विरुद्ध आहे. हे अनेक जण बकवास जी बडबड करतात ते लक्षातच घेत नाही. सर्व धर्म समभाव तरी असू शकतो किंवा धर्मांतर ही कल्पना तरी असू शकते, दोन्ही कसं काय असू शकेल? सर्व धर्म जर समान असले तर मग धर्मांतर करायचं कशाला? भारतामध्ये 2 वर्षांपूर्वी पोप यायचा होता, स्टेट गेस्ट, भारताचा अधिकृत पाहुणा, स्टेट गेस्ट पोप यायचा होता. आमचे काही मित्र म्हणले निषेध करा. मी आग्रह धरला की निषेध करणे ही आपली परंपरा नाही. मग म्हणाले निदर्शन तरी करा पोप समोर. म्हणलं ती पण परंपरा नाही. आपण पोप महाशयांना एकच गोष्ट विचारू, ती म्हणजे आपण त्यांना विचारू की सर्व धर्म समान आहेत हे तुम्ही मानता का? हे वाक्य पोप कधीही बोलणार नाही. हे वाक्य शाही इमाम कधीही बोलणार नाही. कारण ज्या क्षणाला सर्व धर्म समान आहे हे तुम्ही म्हणाल त्या क्षणाला एका रामदासचा गॅब्रियल किंवा कुतुबुद्दीन व्हायची आवश्यकता नसते. तुला पटलं का? त्या मार्गाने जा. तुला खरोखर मनापासून इस्लामचा विचार पटला तर जरूर जा, पण ते अमुक केलं पाहिजे म्हणून यापुढे आता तू दाढी ठेवली पाहिजेस आणि या देशाच्या परंपरेशी द्रोह केला पाहिजेस, हे कुठून आलं? मसुरीला अकॅडमीमध्ये असतानाच आमचं ते जे वर्ष आहे तेव्हा भारतामध्ये रामायण टीव्हीवर चालू होतं आणि आम्ही सुद्धा दर रविवारी ते रामायण नावाचं कार्टून जे रामानंद सागरनी काढलेलं होतं ते पाहायला जायचो. आधी ते 10 कमांडमेंट्स, बेन हर वगैरे बायबलवर आधारित सिनेमे पाहिलेले असल्यामुळे ते असे भन्नाट भव्य. इथे म्हणजे एका टोकाने राम येतो, दुसऱ्या टोकाने रावण येतो, तो असा एक बाण सोडतो, मग असा आवाज येतो, दुसऱ्या टोकाने एक बाण येतो, त्या आकाशामध्ये त्यांची टक्कर होते. आम्ही हा हा हा.
या कथांमध्ये खरं म्हणजे प्रचंड पोटेन्शियल आहे असामान्य 70 mm चा असामान्य चित्रपटही काढण्याचा. पण आम्ही ते रामायण पाहायला बसायचो आणि प्रभू श्रीरामावरच्या निष्ठेपायी पायातले जोडे काढून लोक टीव्ही समोर बसायचे. करोडोंचे लोक टीव्ही समोर बसायचे. रामायण चालू होतं. मसुरीला अकॅडमीमध्ये आम्ही ते पाहत असताना माझा एक बॅचमेट तो मध्य प्रदेशातला आहे आणि त्याचं नाव डॉक्टर सुहेल अख्तर, माझा चांगला मित्र. तो पण रामायण पाहायला यायचा. सकाळी 9ला चालू व्हायचं. ते आमचं सकाळचं जे काही ब्रेकफास्ट वगैरे पळत पळत जे पाहायला बसायचं समोर ते रामायणाला, तो पण पाहायला बसायचा. एक दिवस आम्ही त्याची टिंगल करण्याकरता, मजा मित्रांमध्ये चालते तशी मजा करण्याकरता मीच त्याला म्हणलं की अरे सुहेल तुझे क्या कर रहा है यार, हाँ तेरे को तेरे धर्म के लोग निकाल देंगे ना. सुहेल अख्तर रामायण कसं काय पाहतो. तर माझ्या बोलण्यातला जो मजा होती त्या भागाकडे दुर्लक्ष करून सुहेल अख्तर म्हणाला कि अविनाश ऐसा सवाल क्यों कर रहे हो, रामायण महाभारत क्या मेरी विरासत नहीं है. भारतातल्या इस्लामची परंपरा ही 714 चालू होणार म्हणजे राजा दाहिर मोहम्मद बिन कासिम का 622 म्हणजे पैगंबर साहेबांनी जिथे कुराण सांगणं चालू केलं. का मी धर्माने असू शकतो मुसलमान कारण मला पटलं मान्य आहे त्या मार्गाने, पण माझी परंपरा वेद उपनिषदांची परंपरा आहे. हे म्हणायला इंडोनेशियाला सुद्धा बाधा येत नाही बरं का. इंडोनेशिया हा जगातला सर्वात जास्ती संख्येने मुस्लिम असलेला देश आहे. इंडोनेशियाच्या संसदेच्या आवारात द्रोणाचार्यांचा पुतळा आहे. इंडोनेशियातले अनेक नावं हिंदू वाटणारी नावं असतात. सुकार्नो पुत्री मेघावती सकट. इंडोनेशियाच्या जी सिव्हिल एव्हिएशन विमान सेवा आहे तिचं नाव आहे गरुडा एअरलाइन्स. त्याने इस्लाम खतरे में येतो काय तिथे. मी या देशात आहे, या देशाची मूळ परंपरा आम्हाला उदार आणि सहिष्णुत्व सर्व मान्य. सावरकरांनी शब्द वापरलाय खरं म्हणजे सद्गुण विकृती, म्हणजे ते सहिष्णुतेला सद्गुणच म्हणतात. पण देशाला सांगत राहिले का रे बाबांनो जरा शहाणे व्हा कधीतरी. ती सहिष्णुताच टिकवायची असेल तर आम्ही एकसंध एकात्म आणि संघटित होणं आवश्यक आहे. त्या सावरकरांना आजपर्यंत ठरवलं जातं जातीयतावादी संकुचित. पण मला सहिष्णू पद्धतीने मला जो ज्याचा जसा विचार पटेल तशा मार्गाने मी जाईन. याच्या एवढी भारताशिवाय दुसरी विचारधारा जगाच्या पाठीवर नाही. विवेकानंदांनी 11 सप्टेंबर 1893ला जगाला ज्या विचारांची वेदांतामधून जन्म घेणारा सहिष्णू विचार एकम सद विप्राह बहुधा वदंती याची जाणीव करून दिली. आसन प्राणायाम योग पटलं का, ध्यान धारणा पटलं का कर. त्याला नाव नाही बदलायला लागत, त्याला रिच्युअल्स त्याला कर्मकांड वेगळं नाही कर. तुला पटलं ना मनापासून तुला कर. तुला स्वामी समर्थ पटले त्यांच्या मागे जा, तुला श्री श्री रविशंकर पटले त्यांच्या मागे जा, तुला चारवाक पटला त्याच्या मागे जा, कार्ल मार्क्स पटला त्याच्या मागे जा. भारतीय जाणीवाचा एक अंतिम साक्षात्कार हा आहे की सर्व मानवी प्रवास अंतिमतः एका मुक्कामावर पोहोचणार आहे. आपल्या वाटा वेगळ्या आहेत. वाटा वेगळ्या म्हणून एकमेकांच्या शत्रू असण्याचं कारण नाही. या देशाच्या इतिहासाचा अभ्यास करताना अकबर हा एक थोर सम्राट, पण अकबर आणि राणा प्रताप या लढाईमध्ये, शिवाजी आणि औरंगजेब या लढाईमध्ये आणि गुरु गोविंद सिंग आणि मुघल या लढाईमध्ये मी कोणाच्या बाजूचा. मला माहिती आहे की मी शिवाजी, राणा प्रताप आणि गुरु गोविंद सिंग यांच्या बाजूचा. त्याला म्हणायचं सावरकरांनी मांडलेलं हिंदुत्व, त्यामध्ये द्वेषाला जागा नाही, त्यामध्ये जाळपोळ लुटालुटीला जागा नाहीये. मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घ्या असं सावरकर कुठेही कधीही म्हटलेले नाही. खोटा प्रचार लादायचा, अभ्यास निश्चित करायचा नाही आणि त्याच्या आधारावर धरून ठोकायचं. आमच्याच मित्रांमधला आज महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात ज्याचं बऱ्यापैकी नाव आहे पण तो वेगळ्या विचारधारेतला कार्यकर्ता आहे. त्यांनी हे व्याख्यानमालेचं सगळं ऐकल्यानंतर आमच्या एका दुसऱ्या जाणकार मित्रापाशी प्रश्न उपस्थित केला की गांधीजी आणि सावरकर कसे काय बरोबर असू शकतात. याचा काही अभ्यासच नाहीये. गांधीजी आणि सावरकरांची आधी एकदा ब्रिटनमध्ये सुद्धा भेट झाली होती. हे गांधीजींनी लिहून ठेवले. सावरकरांचं एक भाषण ऐकायला ते होते आणि सावरकर किती असामान्य वक्ता होते ही भेट झालेली होती. पण मगाशी मी सांगितलंच की सावरकरांना अंदमानहून सोडा ही मागणी सातत्याने गांधीजींनी केलेली आहे. सावरकर सुटल्यानंतर सुद्धा मूळ स्थानबद्धता ठरली होती 5 वर्षाची, म्हणजे ती 1929 मध्ये संपायला होतं. ते ब्रिटिशांनी वाढवत वाढवत जवळजवळ 1937 पर्यंत लांबवलं. तर या मधल्या वर्षांमध्ये काही निवडक वेळा, फार आग्रही नाही पण काही निवडक वेळा का विना
गांधीजींनी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे की सावरकरांच्यावरची बंधनं काढून त्यांना राजकीय कार्यात सुद्धा सहभागी व्हायची सवलत द्या. ऐकण्याजोगा एक भन्नाट किस्सा आहे. गांधीजी रत्नागिरीत पोहोचले मार्च 1927. सावरकर त्यावेळेला रत्नागिरी स्थानबद्धतेत होते. गांधीजींनी इच्छा व्यक्त केली की मला सावरकरांना भेटायचे. सावरकर म्हणले मला नाही भेटायचे. आमचा मराठी बाणा आणि विचारांचा विरोध तर होताच. गांधीजींची अहिंसा सावरकरांना अजिबात मंजूर नव्हती. हाय आमचं राष्ट्र दुबळं होऊन बसेल, असं एक गाल पुढे केल्यावर दुसऱ्या गालावर थप्पड काय मारा. सावरकर सांगत होते ती युद्धाची म्हणजे योद्धा परंपरा होती. एक गाला थोबाडीत मारली तर जो मारतो त्याचे दोन्ही थोबाड फोडा. आणि इथे गांधी बाबा सांगतोय पंचा गुंडाळलेला एक घड्याळ लटकवून असे की अँड द मीक शॅल इनहेरिट द अर्थ, बायबल मधलं प्रिन्सिपल आहे. त्यामुळे दुसरा गाल पुढे करा. राग होता, या देशाला तुम्ही चुकीच्या वाटेवर घेऊन जातात असं सावरकरांचं प्रामाणिक म्हणणं होतं. गांधीजींचं प्रामाणिक म्हणणं होतं की मी सांगतोय तो रस्ता योग्य आहे. सावरकरही थोर आहेत पण त्यांचा रस्ता मला मान्य नाही. गांधीजी रत्नागिरीत आले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला सावरकरांना भेटायचंय. सावरकर म्हणले मला भेटायचं नाही. गांधीजींची रत्नागिरीमध्ये जाहीर सभा झाली. रत्नागिरीतलं पटवर्धन हायस्कूल म्हणून आहे, ते जुनं आहे, 125-150 वर्षापूर्वीच आहे. त्याचं खेळाचं मैदान समुद्राच्या काठावर आहे. त्या मैदानात गांधीजींची सभा झाली. गांधीजींनी सभा काय बोलून सुरुवात केली. गांधीजी म्हणाले मला रत्नागिरीचं आकर्षण 3 गोष्टींकरता. एक, त्यांनी समुद्राकडे असं बोट दाखवलं, म्हणले हा महासागर. आणि दुसरी, महासागरानंही महान असलेली 2 महान माणसं, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर. आपण केला तसा टाळ्यांचा कडकडाट रत्नागिरीतल्याही लोकांनी केला. 2-4 कार्यकर्ते पळत पळत गेले आणि त्यांनी सावरकरांना सांगितलं की अहो तो म्हातारा असं असं म्हणतो. मग सावरकरांनी चिठ्ठी पाठवली. भेट झाली. 40 मिनिटं भेट आहे आणि खटका आहे. भेट झाली म्हणजे वादच आहे. हिंदूंच्या शुद्धीकरणावर तुमचं काय मत आहे, हिंसेच्या मार्गाने सशस्त्र मार्गाने लढा करण्यावर तुमचं काय मत आहे. खटका. या भेटीचा जो 40 मिनिटं अखेर शेवट झालेला आहे हा हात झालाय की तुम्ही तुमच्या मार्गाने मजा, मला माझ्या मार्गाने जाऊ दे. गांधीजी एवढंच सांगून निरोप घेत आहेत की मला माझ्या मार्गाने जाण्याच्या आडवे तरी तुम्ही येऊ नका. स्वातंत्र्य मिळालं. गांधीजी सांगत होते की फाळणीला विरोध आहे. सावरकरही फाळणीला विरोध करत होते. 10 वर्ष आधीपासून सावरकर वॉर्निंग देत होते की हे काँग्रेस फाळणी स्वीकारेल आणि त्यांच्यापासून सावध राहा. काश्मीरमध्ये बहुसंख्या वाढत चाललेली आहे मुस्लिमांची. ज्या भागात ती वाढते तो देश एकापासून तुटतो. ईशान्य भारताचा दौरा करून आले ते हिंदू महासभेचे अध्यक्ष या नात्याने येऊन सांगितलं की एकाच भागामध्ये ख्रिश्चन धर्मियांची संख्या वाढते, उद्या हा देश देशापासून तुटून पडेल. त्या मागण्या पुढे चालू झाल्याच. आता अक्षरशः 1-1.5 महिन्यापूर्वी BBC एक स्टोरी करते नागालँडवर. BBCचा वार्ताहर काय म्हणतो की नागा हु आर नॉट इंडियन्स. BBC वरची स्टोरी आहे आणि ते काय हु आर नॉट इंडियन्स. BBCची वार्ताहर जिल मॅकगवन म्हणून त्याच्या बरोबर होती. ती जाऊन नागा बंडखोर दहशतवादी सशस्त्र चळवळ करणाऱ्यांच्या तंबू कॅम्प्स यांच्यामध्ये त्यांचं ट्रेनिंग कसं असतं त्याची फिल्म BBC वर दाखवली. आणि जिल मॅकगवन काय म्हणते की नागाज आर नॉट इंडियन्स. पुढे बोलता बोलता की देअर फेसेस आर डिफरंट अँड दे आर ख्रिश्चन, येट अनदर रिझन विच सेट्स देम अपार्ट फ्रॉम इंडिया. ख्रिश्चन झाला म्हणजे भारतीय नाही आणि मंगोल शैलीचा चेहरा आहे, गोलाकार चेहरा म्हणजे भारतीय नाही असं BBC. कारण BBCला म्हणायचं की भारत एक राष्ट्र नाहीच. त्यांच्या हातातलं माध्यम वापरून जो वैचारिक सिद्धांत सांगायचा आहे तसा तो त्यांच्या परीने तर ते सांगतातच आहेत. फाळणीची ठसठसती जखम याच्या अनेक अंगांच्या बद्दल अर्थातच आपण गांधीजींच्यावर ऐकू त्यावेळेला येणार आहे. पण आपण घड्याळही लक्षात घेता नाही म्हणलं तरी शेवटच्या भागाकडे येऊया. सर्व अटी संपल्या आणि सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले. हैदराबादचा जो निजाम होता तो हिंदूंच्यावर अत्याचार करत होता. हिंदू महासभेने ठरवलं की त्या अत्याचारातून हिंदूंची सुटका करण्याचं काम हाती घ्यायचं. या कामाला हिंदू महासभेने दिलेलं नाव काय होतं. ते नाव आहे भागानगरचा सत्याग्रह. भागानगर कारण मूळ नाव भाग्यनगर.
की जी धर्मांध इस्लामिक राजवट तिने याचं नाव बदलून हैदराबाद केलं म्हणून ते पुन्हा मूळ नाव करायचं अशी चळवळ म्हणून भागानगर, पण कार्यपद्धती सत्याग्रह. स्वातंत्र्य मिळायचं होतं त्याही वेळेला मिळालं. गांधीजी म्हणले की काँग्रेसचं विसर्जन करा आणि लोकसेवक संघ स्थापन करा. गांधीजींचं काँग्रेसने ऐकलं नाही, कारण हातात आयतं पडलेलं सत्तेचं दान कोण आणि कसं सोडणार. पण गांधीजींचं म्हणणं होतं की काँग्रेस ही एक चळवळ आहे, तो राजकीय पक्ष नाही. या चळवळीमध्ये भारतीय समाजाचे सगळे घटक जाती धर्म पंथ आणि विचारधारांचे आहेत. स्वातंत्र्य मिळवण्याचं श्रेय कोणा एकाच राजकीय पक्षाला मिळता कामा नये असं गांधीजींचं स्वतःचं म्हणणं होतं. म्हणून गांधीजी सांगत होते की आता राष्ट्रीय सभा 1885 मध्ये ज्या कारणासाठी स्थापन झाली ते उद्दिष्ट पूर्ण झालं. राष्ट्रीय सभेचं विसर्जन करा, तुम्हाला हवा तर तुमच्या विचारधारानुसार पक्ष स्थापन करा, संसदीय राजकारणाच्या ज्या निवडणुका आहेत त्या लढवा, पण काँग्रेसचं विसर्जन करा. काँग्रेसच्या नेत्यांनी ऐकलं नाही, गांधीजी एकटे पडले. पण स्वातंत्र्यवीर सावरकर हे काही असं त्यांचं कोणी ऐकणार नाही, त्यांच्या पक्ष संघटनेत असं चित्र नव्हतं. सावरकरांनी सांगितलं अभिनव भारत ज्या करता स्थापन केला त्याची पूर्तता झाली आहे, आता अभिनव भारताचा सांगता समारंभ आपण करू. तो झाला 1952 साली. कानात प्राण आणून ऐकून ठेवा. अभिनव भारताच्या सांगता समारंभाच्या कार्यक्रमामध्ये सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष नात्याने त्यावेळेच्या राजकारणाचा आढावा घेत आहेत आणि सांगतात की या राजकारणातले जे विविध पक्ष विचारधारा आहेत त्यातलं कोणाचं आपल्यापासून किती अंतर. आणि सावरकर सांगतात आपल्याला सगळ्यात जवळचे कोण, तर ते गांधीजी. सावरकरांच्या भाषणातला अस्सल मूळ भाग तुम्हाला मी सांगतो. 1952 भारताची राष्ट्रभाषा हिंदी असावी, लिपी देवनागरी असावी. झेंडा सावरकरांनी सुचवला होता भगवा आणि त्यावर कुंडलिनी, तो स्वीकारला नाही. पण राज्यघटनेचं सगळं काम चालू असताना सुद्धा सावरकरांनी वारंवार जेव्हा मुस्लिम स्वतंत्र मतदारसंघ विसर्जित झाले, समान नागरी कायदा यावा यावरची चर्चा चालू होती, हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारली आणि मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण दिलं जावं ही सगळी धोरणं मांडली आहेत बरं का. पुस्तकं उघडून जो कावीळ दूर करून पाहणार आहे त्याला दिसेल की हिंदू महासभेच्या कामकाजामध्ये सावरकरांनी मांडलेल्या या सर्व विचारांमध्ये आहे. पण आपल्याला जीवाची कालवा कालव करेल अशा शेवटच्या भागाकडे येणं आवश्यक आहे. ते म्हणजे गांधीजींची हत्या. नथुराम गोडसे हा एकेकाळी संघाचा स्वयंसेवक होता, सावरकरांचा सहकारी होता. तो असताना त्याला पंडित म्हणत असत, पंडित गोडसे. पण गांधीजींच्या हत्येमध्ये सावरकरांचा सहभाग असल्याचा कोणताही पुरावा कुठल्याच सरकारला आजपर्यंत कधीही सापडलेला नाही. सावरकरांना संशयावरून अटक झाली, तुरुंगात गेले, महाराष्ट्रामध्ये दंगली उसळल्या. मी वेगवेगळ्या सूत्रांमध्ये शोधत होतो की यावेळी सावरकर कसे वागलेत आणि त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना काय सांगितलंय. तर सावरकरांनी आपल्या सहकाऱ्यांना संयम बाळगायला सांगितलंय. सावरकर आपल्या सहकाऱ्यांना सांगतायत की समाजाचा राग समजावून घ्या आणि हा राग असा काय की यावेळेला आपण उलटा हात उचलायचा नाहीये, शांतपणे ऐकून घ्या. मुंबईमधल्या सावरकर सदनावर हल्ला झाला त्यावेळेला त्यांचे धाकटे बंधू, थोरले बंधू 1945 मध्ये आधीच सांगली मुक्कामी कॅन्सरनी गेले होते, बाबाराव. धाकटे बंधू नारायणराव होते. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यावेळेला मुंबईच्या सावरकर सदनात नव्हते, त्या घरावर हल्ला झाला. नारायणराव सावरकरांना मागच्या दाराने पळून जावं लागलं. जवळजवळ असं म्हणायला जागा आहे की नारायणराव सावरकर तरी आतून खचले असावेत, कारण ते आजारी पडले, प्रकृती खराब झाली आणि त्याच्या पुढल्या वर्षी ते गेले. आपल्या घरावर हल्ला झाला. ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी लढतो तो देश मला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संशयावरून अटकेत टाकतोय. खटला झाला. 1949 मध्ये सावरकरांना सोडलं, पुन्हा 1950 मध्ये अटक केली. सावरकरांना सोडलं होतं पण सावरकरांची सगळी प्रॉपर्टी सरकारने जप्त केली होती. ती 1966 पर्यंत सरकारने सावरकरांना परत दिलीच नव्हती. पत्रव्यवहार होतोय, सांगितलं जातं की निर्दोष सोडले, असं दाऊदशी सुद्धा वागणार नाही कुठलंही सरकार. असे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वागले. सावरकरांचं नाव सुद्धा आकाशवाणीवर चालणार नाही. सावरकरांच्या बातम्या पेपरमधनं ब्लॉक का? ती वृत्तपत्र राज्यकर्त्यांच्या जवळ असलेल्या गटांची होती.
त्यामुळे सावरकर काय बोलतायत हे सांगायचंच नाही. पत्रकारांचा बहिष्कार, आकाशवाणीचा बहिष्कार, सावरकरांच्या सभा त्यावेळेच्या सुद्धा भारतामध्ये हजारोंच्या लाखांच्या व्हायच्या. दुसऱ्या दिवशीच्या पेपरला 2 ओळीचा बोर्डभर सुद्धा रिपोर्ट नाही द्यायचाच झाला तर येत होता तो विकृत, विचित्र. म्हणजे उपेक्षा करणे, अवहेलना करणे, सतत राहणे, हे सगळं केलं. पण सावरकर पुरून उरले. आणि सगळं करून काय सांगत होते सावरकर? माझ्या घराला सोन्या चांदीचे पत्रे लावा सांगत होते का? 1000 वर्षांच्या गुलामीनंतर स्वतंत्र झालेल्या देशाला सांगत होते संघटित हो, एकत्र ये, तुझ्या अंधश्रद्धा सोड. ते सांगायला सावरकर या टोकाला गेले म्हणण्याच्या की गाय ही उपयुक्त पशु आहे. खरं म्हणजे फार या अर्थाचं सावरकर सर्व ठिकाणी बोललेले नाहीत बरं का. सावरकर जरूर म्हणाले की गोमाता म्हणून पूजा करा, पण तिचं संरक्षण करा, वाढवा. त्यावेळेला गोहत्या प्रतिबंधक विधेयकाची चर्चा चालू होती, त्याला सावरकरांचा आश्रय होताच. पण हिंदू व्यवस्थेत सुद्धा अनेकदा मला वाटतं की सावरकरांची गोची झाली. एकीकडे विज्ञाननिष्ठ निबंध, सामाजिक समता, अंधश्रद्धा दूर करणे हे सगळं पाहावं तर सावरकर अत्याधुनिकातल्या अत्याधुनिक स्वीकाराला गुरु वाटले पाहिजे, समाजाला गुरु वाटले पाहिजेत. पण तसं ज्यांनी म्हणायचं त्यांना तो सावरकरांच्या विचारातला हिंदुत्व हा शब्द ऐकला की त्यांच्या अंगावर झुरळ पडायचं. जे हिंदुत्वाच्या नावाने प्रेरित होतात त्यांचं सगळ्यांचं जगणं, वागणं, बोलणं ही समता, विज्ञाननिष्ठा याला सगळ्याला सुसंगत आहेच असं म्हणायला जागा आहे का? दुर्दैवाने नाही. सावरकर एकटे पडले. महान द्रष्टा असलेला आपण प्रेषित आहोत, प्रॉफेट, याची ज्यांना खात्रीच होती असे सावरकर त्या समकालीन नेतरी एकटे पडले. मला अनेकदा वाटत राहतं मग की अंदमानच्या 11 वर्षांचा त्यांच्यावर काही परिणाम झाला असेल का? एकांतवास, प्रकृती, एकांडेपणा स्वभावातला. फाळणीच्या काळात श्यामाप्रसाद मुखर्जी हिंदू महासभेचे सदस्य, वरिष्ठ कार्यकर्ते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली हिंदू महासभा म्हणते की रस्त्यावर उतरून निदर्शनं करू. का नाही केली हिंदू महासभेने? आपल्यापाशी उत्तर नाही. सावरकरांना 1942 मध्ये एक हार्ट अटॅक येऊन गेला होता आणि प्रकृतीच्या कारणास्तव ते पुन्हा पुन्हा हिंदू महासभेला सांगत होते की आता मला जबाबदारीतून मोकळं करा. पण आमचा देश एकदा एकाला एका पदावर आणि एका जागेवर बसवलं की त्याला उतरू नाही देत तिथून. त्यांनी सावरकरांचे राजीनामे स्वीकारले नाहीत. तुमच्याशिवाय पर्याय नाही. सावरकर सांगतायत की भारत काही एवढा लहान देश नाहीये की एका व्यक्ती वाचून अडेल. थकलोय, शरीराने थकलेत. अंदमानची 11 वर्ष काढल्यानंतर आणि शिवाय रत्नागिरीची स्थानबद्धता. सावरकर सांगतायत मला जबाबदारीतून मुक्त करा. नाही करण्यात आलं. त्यातून वर तुरुंगवास. थोरला भाऊ गेला, धाकटा भाऊ त्या सावरकर सदनावरचा हल्ला आणि त्यातून खंगून मला प्रश्न पडत राहतो की कधीतरी सावरकरांना वाटलं असेल का हो मनात की अरे मी ज्या देशाच्या स्वातंत्र्याकरता लढलो त्याची ते मला काय देते, काय आपल्या वाट्याला काय येते. निवडणुका सुद्धा यथावकाश हिंदू महासभा राजकीय दृष्ट्या हारत गेली. सावरकर असे अधिकाधिक एकटे होत गेले. मग काही प्रमाणात तुम्हाला आश्चर्य वाटेल असं सुद्धा दुर्दैवानी सावरकरांच्या वर्तणुकीत आहे. ते म्हणजे ते भेटतच नसत स्वातंत्र्यानंतर कोणाला. स्वातंत्र्याच्या आधी सुद्धा जिनांची सावरकरांची अनेकदा भेट ठरली, ती टाळलीच सावरकरांनी. गांधीजी त्या जिना हाऊसवर जाऊन राहिले मुंबईतल्या 3 आठवडे. चर्चा केल्या, नागदुऱ्या काढल्या. ते जिनांना पटलं नाही आणि फाळणीचा महाभयानक कलंक लागला. पण जिना आणि सावरकर भेट ठरली होती. सावरकरांचं जणू मोहम्मद अली जिनांनी ऐकलं असतं असं म्हणण्याचं काही कारण नाही, पण सावरकरांनी भेटच टाळली. स्वातंत्र्य मिळाल्यावरही पुढे ज्या 51 मोठ्या माणसांच्या भेटी सावरकरांनी टाळल्याच, अशांची नावं आश्चर्य वाटावं अशी मोठी आहेत. त्यात श्यामाप्रसाद मुखर्जी आहेत, त्यामध्ये गोळवलकर गुरुजी आहेत. तात्काळ गोळवलकर गुरुजींना सावरकरांनी काही वेळ ठेवलं, भेटच झाली नाही. मग नंतर एकदा त्याच्यानंतर भेट झाली, पण आधी एकदा गोळवलकर ते सरसंघचालक होते. सावरकरांनी त्यांना ताटकळत ठेवलं. मिर्झा अब्बास म्हणून एक सहकारी होता, तो भेटायला आला. त्याला दारावरनं गुरख्यानेच, कारण त्याला तशा सूचना होत्या. एक राम हरी म्हणून तुरुंगातला कैदी होता, त्यांनी सावरकरांच्या सगळ्या कविता पाठ केल्या होत्या. एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी त्या म्हणून दाखवल्या होत्या सावरकरांच्या उपस्थितीत. त्यानंतर हा राम हरी म्हणत होता की मला सावरकरांना भेटू द्यात. त्यालाही त्याच्या गुरख्याने हाकलून दिलं. लंडन मधले सावरकरांचे सहकारी MPT आचार्य यांची पुढे दैना झाली. गरिबीमध्ये, विपन्नावस्थेमध्ये ते मुंबईत आले. एकदा सावरकरांना भेटले स्वातंत्र्यानंतर. MPT आचार्य यांच्याकरता सावरकरांनी काही केलं नाही.
सावरकरांचे अंगरक्षक आणि जवळचे सहकारी स्वीय सचिव म्हणावेत असे आप्पा कासार आणि गजाननराव दामले हेही नंतरच्या काळात सावरकरांना भेटले. त्यांना सावरकरांनी सांगितलं, तुमचं काय ते तुमचे तुम्ही बघा, तुमची काळजी घ्यायची माझी कुवत नाही, माझी क्षमता नाही. मला वाटत आलं की सगळ्यात आश्चर्यकारक खरं म्हणत एक छोटा आणि कदाचित काही प्रमाणात खास मराठी मेंदूचा प्रसंग म्हणायला हरकत नाही असा एक दुःखद प्रसंग. हिंदू महासभेला बिर्ला उद्योगपती बिर्ला सुद्धा मदत करत असत, आर्थिक मदत करत असत. ती करण्याच्या काळामध्ये एकदा बिर्लांनी सावरकरांना एक पत्र पाठवून कळवलं की तुमच्या सार्वजनिक भाषणात एवढा फक्त उल्लेख तर करा की काँग्रेस आणि गांधीजी हरिजनोद्धाराचं जे काम करतायत ते चांगलं आहे, त्यावर तर तुमचं एकमत आहे, तेवढा उल्लेख करा. तर सावरकरांनी रागून बिर्लांना पत्र पाठवलंय की तुम्ही मला पैसे देता म्हणजे काय, तुम्ही सांगाल ते बोलावं का, यापुढे पैसे पाठवणं बंद करून टाका. बिर्लांनी हिंदू महासभेला पैसा पाठवणंच बंद केलं. हा एकांडेपणा, सावरकरांना झोपेचा प्रॉब्लेम होता, ब्रोमाइड गोळ्या, झोपेच्या गोळ्या घेऊन झोपावं लागायचं. कणाकणानी क्षणाक्षणानी असेल का मनात निर्माण झालेली खिन्नता, इतिहासाला माहिती नाही, इतिहासात नोंद नाही. ते अर्थव्यवस्थेची उडणारी दैना पाहत असतील, त्यांना जे प्रबळ राष्ट्र व्हायला पाहिजे ते उलट पिछाट होते पाहत असतील. 62च्या युद्धामध्ये जी दैना झाली त्यांनी तर सावरकरांचा आत्मा कळवळला असेल. अंतिमतः 65च्या पाकिस्तानवरच्या युद्धानंतरच सावरकरांनी ठरवलं की माझं जीवित कर्तव्य आता पूर्ण झालं. वय वर्ष 83 आणि त्यांनी ठरवलं प्रायोपवेशन करून आपण प्राणत्याग करायचा. सावरकरांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला सपोर्ट दिलाय. सावरकरांच्या भाषणातलं वाक्य आहे की यशवंतराव चव्हाण हा मर्द मराठा आहे, त्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती होईल. यशवंतराव चव्हाणांनाही त्यांच्या तरुण वयात सावरकरांना भेटण्याची उत्सुकता होती. महाराष्ट्रामध्ये सैनिकी शाळा निघायला सुरुवात झाली ते प्रथम यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असण्याच्या काळात. मग चीन मधल्या फटक्यानंतर ते संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीमध्ये निघाले. त्याचं वर्णन करण्यात आलं होतं सह्याद्री हिमालयाच्या मदतीला निघाला. 65च्या युद्धात भारत आणि पाकिस्तानला चोपला. स्वातंत्र्यवीरांना वाटलं आपलं आयुष्याची इति कर्तव्यताने हे इथपर्यंत आलो होता. 4 फेब्रुवारी 1966ला घोषणा करून सावरकरांनी प्रायोपवेशनाला सुरुवात केली. सुरुवातीला आपण म्हणालो तसा हा आधुनिक भारतातला दधीची ऋषी, त्याच्या विचारांचा, त्याच्या कार्याचा वारसा आपल्यापाशी आहे. मला वाटत आलं की सर्व वारसाबरोबर एरवी जे खूप प्रसिद्ध गाणं आहे त्यातल्या आपण 2 ओळी जरी लक्षात ठेवल्या तरी आता आपण म्हणणार आहोत ती प्रार्थना सार्थकी लागणार आहे. सावरकरांच्या 2 ओळी आहेत. गुण सुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे. ती म्हणजे मातृभूमी आहे. मी गुण मिळवले, मी तडफदार, तेजस्वी, बॅरिस्टर, वक्ता, कवी, लेखक, पण हे सगळं कशासाठी की तिने सुगंधा घ्यावे. जरी उद्धरणी व्ययन तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा. मी BA झालो, LLB झालो, शिकलो, स्कॉलरशिप मिळालो, माझ्या या देशाचा उद्धार करायला जर माझ्या परीने माझ्याकडनं काम होत नसेल तर काय करायचंय, तरी हा व्यर्थ भार विद्येचा. आता आपण सगळे मिळून जे नव्या भारताचं रोजचं स्वप्न पुन्हा एकदा म्हणू, तेव्हा सावरकरांच्या ओळी गुणगुणत म्हणलो तर आपलं जीवन सार्थक आहे.